मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो आज मोर्चा होता, हा मोर्चा यशस्वीरित्या पार पडलेला आहे। तर यामध्ये आता ठळक मुद्दे जे यामध्ये बोलण्यात आलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की नेमके कोणकोणते जे मुद्दे होते आणि यावर 70 ते 80% आपण यामध्ये जिंकलोय असे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे असणारे माननीय हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं आहे की आज झालेला मोर्चा हा यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि यामध्ये आपण ज्या मागण्या ठेवलेल्या आहे त्या मागण्यासुद्धा आपल्या पूर्ण होणार असे त्यांनी आश्वासन सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु आज मुख्यमंत्री यांच्याशी भेट झालेली नाही आहे, कारण मुख्यमंत्री कुठेतरी कोणत्या तरी कार्यक्रमात बिझी होते, त्यामुळे त्यांच्याशी भेट झालेली नाही आहे। परंतु यामध्ये मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार असे सुद्धा हरिभाऊ राठोड यांनी सांगितलेलं आहे। तर यामध्ये आता जिल्ह्यानुसार संघटना सुद्धा स्थापन करण्यात आली आहे आणि यामध्ये सर्व विद्यार्थी, तर यामध्ये एक प्रतिनिधी ठरवण्यात आलेला आहे आणि सर्व त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहतील आणि सर्व जेही अपडेट असेल ते आता जिल्हास्तरीय म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जेही एक प्रतिनिधित्व ठरवून दिलेलं आहे ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आणि पुढील जेही वाटचाल घ्यायची असेल त्यामध्ये सर्व अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाईल आणि ते बाकी जेही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना त्याबद्दलची माहिती प्रोव्हाइड करेल असे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तर विद्यार्थ्यांच्या मांडलेल्या ज्याही मागण्या होत्या ह्या मागण्या आता पूर्ण होण्याचे आश्वासन माननीय हरिभाऊ राठोड यांनी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे आणि त्यानंतरच कार्यक्रम समाप्त झाला हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तर यामध्ये आता विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतात, कारण यामध्ये त्यांनी जेही तुमच्या एरियामध्ये जेही आमदार असेल खासदार असेल त्यांच्याकडून एक पत्र घ्यायला सांगितलेलं आहे की जे पत्र असे पत्र सर्व जिल्ह्याकडून जमा करून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायचे आहे। यामध्ये ज्या मागण्या मांडण्यात येतील तर त्यामध्ये त्या पत्रांचा प्रशिक्षणार्थींना फायदा होणार आहे। तर यामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की आपण जो आज मोर्चा घेतलेला आहे त्यामध्ये जो मोर्चा आहे हा 70 ते 80% आपला सक्सेस झालेला आहे। तर यामध्ये आता कमीत कमी 15 दिवस वाट बघू, कारण जोपर्यंत लेखी GR येत नाही तोपर्यंत ज्याही मागण्या ह्या मान्य झालेल्या आहे ह्या आपण समजू शकत नाही, कारण जोपर्यंत गव्हर्नमेंट काही लेखीमध्ये देत नाही तोपर्यंत आपण कोणतीही गोष्ट मान्य करू शकत नाही अशाबद्दल सुद्धा माननीय हरिभाऊ राठोड यांनी संपूर्ण अपडेट देण्यात आलेले आहे। तर विद्यार्थ्यांनी वाट बघा, आज झालेल्या मोर्चामध्ये भरपूर पॉझिटिव्ह पॉईंट देण्यात आलेले आहेत। तर यामध्ये जेही आता पुढील अपडेट काय असेल यावरती सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून आहे। तर आज झालेल्या मोर्चामुळे सरकारला सुद्धा काही ना काही प्रतिक्रिया द्यावीच लागेल आणि यामध्ये काही ना काहीतरी आपल्या मागण्या पूर्ण होतील आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना आशा आहे। तर यामध्ये आता नेमकी कोणती अपडेट येईल यासाठी सर्व प्रशिक्षणार्थी उत्सुक आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।